नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थन. मित्रांनो, आजच्या काळात आपल्या घरातील पुरुषांचे सर्वात मोठे सत्य काय आहे माहिती आहे का? वयाची 30 किंवा 35 वर्ष पार झाली की तोच शरीरात सतत थकवा जाणवू लागतो. काय करायची ऊर्जाच राहत नाही. थोडं जरी काम केलं तर अंगातली सगळी ताकद संपल्यासारखी वाटते. बाजारात मिळणाऱ्या महागड्या प्रोटीन पावडर किंवा सप्लिमेंट घेऊनही शरीराला हवा तसा रिझल्ट मिळत नाही. पण जरा विचार करा, आपल्या आजोबा पणजोबाच्या काळात कोणती जिम होती का? कोणती महागडी औषधं होती का? तरीही वयाच्या 17व्या वर्षीसुद्धा त्यांची ताकद, त्यांची ऊर्जा एखाद्या तरुणाला लाजवेल अशी होती. असं कोणतं गुपित त्यांच्याकडे होतं? मी आज तुम्हाला अशाच एका गुप्त उपायाबद्दल सांगणार आहे. जो पदार्थ तुमच्या घरात रोज असतो, अगदी तुमच्या डोळ्यासमोर असतो, पण त्याचा योग्य वापर कसा करायचा हे 99% पुरुषांना माहीतच नाही. रात्री झोपण्यापूर्वी या एका छोट्याशा गोष्टीचा वापर कसा करायचा आणि यामुळे पुरुषांच्या शरीरातील रक्ताभिसरण, ब्लड सर्क्युलेशन वाढवून थकवा कसा काय गायब होतो आणि आपण या वैज्ञानिक पुरावा सहित पाहणार आहोत. पण लक्षात ठेवा, हा उपाय करताना एक मोठी चूक जर तुम्ही केलीत तर फायद्याऐवजी नुकसान देखील होऊ शकतं. त्यामुळे तो चमत्कारी पदार्थ कोणता आहे आणि तो वापरण्यासाठी योग्य पद्धत काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एका सेकंदही मिस करू नका. चला तर मग जाणून घेऊया. हा याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला या चला तर जाणून घेऊया. रक्ताभिसरण सुधारते. आयुर्वेदिक आणि आधुनिक विज्ञानानुसार शुद्ध कापरामध्ये, भीमसेनी कापरामध्ये शरीरातील रक्ताभिसरण वेगवान होते. जेव्हा नसांमध्ये रक्तप्रवाह चांगला होतो तेव्हा शरीरात नैसर्गिक ताकद, ऊर्जा वाढते. थकवा आणि कमजोरी दूर होते. दिवसभराच्या कामानंतर जर तुम्हाला प्रचंड थकवा जाणवत असेल तर कापराचा हा उपाय शरीराला ताजंतवानं करतं. आजच्या काळात धावपळीच्या जीवनात जंक फूड आणि ताणतणावाच्या वयाच्या 30-35व्या वर्षी पुरुषांमध्ये थकवा, कमजोरी आणि ऊर्जेची कमतरता जाणवू लागते. जर तुम्हालाही दिवसभर थकल्यासारखं वाटत असेल, जुन्या काळातील आपल्या आजी आजोबांचं हे गुपित नक्की तुम्ही जाणून घ्या. आणि पाहणार आहोत भीमसेनी कापराचे जबरदस्त उपाय. मानसिक ताण कमी होतो. पुरुषांची शारीरिक ताकद आणि त्यांच्या मानसिक आरोग्याशी जोडलेली असते. कापराचा सुगंध हा मेंदूला शांत करतो, ज्यामुळे चिंता आणि डिप्रेशन कमी होते. आत्मविश्वास वाढतो. जेव्हा शरीर आतून निरोगी आणि उत्साही असतं तेव्हा तुमचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमता आपोआप वाढते. श्वसनाचे विकार दूर करते आणि कापराचा सुवास छातीतील कफ आणि श्वास घेण्याचा त्रास कमी करण्यासाठी मदत करतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की कापूर कसा वापरायचा? लक्षात ठेवा, बाजारात मिळणारा केमिकलचा कापूर वापरायचा नाही. फक्त खाद्योपयोगी शुद्ध भीमसेनी कापूर वापरायचा आहे. पद्धत 1. कापूर आणि दूध. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधात अगदी चिमूटभर अगदी लहान कण भीमसेनी कापूर मिसळून प्यायल्याने शरीरात चांगली विश्रांती मिळते आणि सकाळी उठल्यावर प्रचंड ऊर्जा जाणवते. पद्धत 2. कापूर आणि तूप. अर्धा चमचा साजूक तुपात अगदी हलकासा कापराचा तुकडा मिसळून घेणे. हा एक जुना आयुर्वेदिक उपाय आहे जो शरीराला बळ देतो. पद्धत 3. कापूर आणि तेलाने मालिश. जर तुमचे शरीर किंवा पाय दुखत असतील तर कापराच्या तेलाने मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारून स्नायूंना आराम मिळतो. तर मित्रांनो, कापूर वापरताना काही गोष्टींची अत्यंत काळजी घेतली पाहिजे. कापराचे प्रमाण नेहमी अगदी कमी, चिमूटभर असावे. जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट खराब होऊ शकते किंवा चक्कर येऊ शकते. लहान मुले, गर्भवती महिला आणि हृदयविकार किंवा हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचे सेवन करू नये. तर मित्रांनो, हा छोटासा देवघरातील पदार्थ तुम्हाला कसा वाटला? ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांसोबत अशाच नवनवीन व्हिडिओ, आरोग्यदायी माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी.